नागपूर गोवा शक्तीपीठ महामार्ग स्थगित न करता तो रद्दच करावा या मागणीसाठी काँग्रेसने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन करत पालकमंत्री सुरेश खाडे यांची गाडी अडवली आहे। शक्तीपीठ महामार्ग रद्द करावा अशी मागणी शेतकऱ्यांनी पालकमंत्र्यांकडे केली। दरम्यान शिवसेनेचे खासदार धैर्यशील माने यांनी काँग्रेसच्या आंदोलनात सहभाग नोंदवला तर परमेश्वराच्या नावावर कोणी नांगर फिरवत असेल तर गप्प बसणार नाही असा घरचा आहेर देखील त्यांनी दिला। नागपूर गोवा शक्तीपीठ महामार्ग सांगली जिल्ह्यातील 19 गावातून जातो, त्यामुळे जिल्ह्यातील 5000 हेक्टर या महामार्गाने बाधित होते। 2013च्या जमीन अधिग्रहण कायद्यानुसार रेडिक रेकनरच्या 4 पट मोबदला मिळू शकतो, पण सध्याच्या बाजारभावात खूप फरक आहे। शिवाय तासगाव, कवठेमहांकाळ आणि आटपाडी या तालुक्यात सिंचन योजना अलीकडेच पूर्ण झाल्या असल्यामुळे तेथील शेतकऱ्यांनी जमिनी स्वभांडवलावर विकसित केल्या आहेत, पण या महामार्गामुळे शेतकरी भूमिहीन होणार आहेत। तसेच मिरज तालुक्यातील गावांना महापुराचा धोका मोठ्या प्रमाणात उद्भवणार आहे। या महामार्गासाठी कर्नाळपासून कोल्हापूर जिल्ह्यातील शिरोळ तालुक्यातील गावांपर्यंत भराव पडल्यास पावसाळ्यात कृष्णा आणि वारणा नद्यांचं पाणी पात्राबाहेर आल्यानंतर ते लवकर हटणार नाही आणि दुर्दैवाने महापूर आला तर सांगली शहर आणि परिसरातील गावांना मोठा फटका बसणार आहे। त्यामुळे हा महामार्ग रद्द करावा या मागणीसाठी काँग्रेसचे नेते, माजी मंत्री आमदार विश्वजित कदम यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेसने आंदोलन केले। वर्धा ते गोवा हा महाराष्ट्रातला 85,000 कोटीचा शक्तीपीठ महामार्ग जो राज्य शासनाने हाती घेतलेला आहे, हा महामार्ग हाती घेत असताना यातले बारकावे राज्य शासनाने खरं प्रशासनाला आणि त्या जिल्ह्यातील त्या तालुक्यातील आणि ज्या महामार्ग ज्या रस्त्यातून जातो तिथल्या शेतकऱ्यांना, तिथल्या स्थानिक गावातील लोकांना विश्वासात घेणं आवश्यक होतं। वास्तविक पाहता खरं तर एवढा 85,000 कोटीचा प्रकल्प घेत असताना या ठिकाणी शेतकऱ्यांच्या लोकांच्या भावना महत्त्वाच्या असतात, परंतु असं लक्षात आलेलं आहे की सांगली कोल्हापूर जिल्ह्यातील अनेक बागायत क्षेत्र मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांचं जातं आहे आणि त्यातनं ज्या शेतीच्या बळावर शेतकऱ्यांचा प्रपंच आणि कुटुंब संसार चालत असतो, आज त्याच्यावर मोठा घाला पडणार आहे। अशा परिस्थितीत आज आम्ही या ठिकाणी सांगलीच्या जिल्हाधिकारी कार्यालयासमोर शेतकऱ्यांना घेऊन हजारो शेतकरी आमच्या समोर सहभागी होऊन जे या ठिकाणी नुकसानग्रस्त शेतकरी त्यांना बरोबर घेऊन या ठिकाणी आज आंदोलन केलेलं आहे। आज पालकमंत्री सुरेश खाडेजी इथं येत असताना खरं तर शेतकऱ्यांना त्यांची गाडी अडवावी लागली आणि अडवल्यानंतर या ठिकाणी उतरून त्यांनी इथं निवेदन घेतलेलं आहे। हरकत नाही, परंतु या ठिकाणी आमची तीव्र भावना आहे की शक्तीपीठ महामार्ग हा रद्द झाला पाहिजे आणि अन्यथा या ठिकाणी शासनाने पुन्हा इथल्या स्थानिक नागरिकांना विश्वासात घेऊन शेतकऱ्यांना चांगला मोबदला आणि या ठिकाणी शेतकऱ्यांना न्याय दिला पाहिजे। धन्यवाद।